आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नेटवर्क। जितेंद्र आव्हाड युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे हे दिल्ली येथे सिंधू बॉर्डरला होत असलेल्या राष्ट्रीय किसान मोर्चाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले होते। देशभरातील सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांचे हे आंदोलन असल्याची त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। तसेच त्यांनी आंदोलनासंदर्भात त्यांचे अनुभव तेजवार्ता समोर व्यक्त केले। पाहूया याबद्दल त्यांची सविस्तर प्रतिक्रिया। नमस्कार, मी अतुल शिंदे। मी दिल्ली येथे राष्ट्रीय किसान मोर्चा या आंदोलनात जितेंद्र आव्हाड युवा मंच बीड जिल्हाध्यक्ष या नात्याने संघटनेचा अध्यक्ष म्हणून दिल्ली येथे सिंधू बॉर्डरला शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी व संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला गेलो होतो। तर दिल्लीत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणचं जे आंदोलनाचं मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकेट म्हणून पाहतात। मित्रांनो, तिथं गेल्याच्या नंतर जे अनुभव मला आले ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। दिल्ली सारख्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे आंदोलन करण्याची वेळ आली ती यामुळे आली की केंद्र सरकारने जे 3 कृषी विधेयक पास केले ते एकदम शेतकऱ्यांच्या विरोधातील आहेत, शेतकऱ्यांच्या फायद्याचे नाहीत, शेतकऱ्यांच्या तोट्याचे आहेत। मी ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस मी पाहिलं इतकी थंडी, कडक थंडीत सुद्धा वयस्कर माणसं, लहान मुलं, महिला आंदोलनामध्ये कंटिन्यू सहभागी आहेत। त्या ठिकाणी इतकं वातावरण थंडीचं आहे की आपण त्या थंडीमध्ये थांबू सुद्धा शकत नाहीत। परंतु मी त्या ठिकाणी गेलो, 10 दिवस थांबलो, तेथील शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रात परत आलो। त्यांचं मॅनेजमेंट खूप जबरदस्त आहे आणि जोपर्यंत हे कृषी विधेयक माग सरकार घेत नाही तोपर्यंत तेथील जे शेतकरी आहेत ते आंदोलनातून हटणार नाहीत, ते आंदोलन मागे घेणार नाहीत। दुसरी गोष्ट, ते जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा खूप आक्रोश आहे आणि तो आक्रोश ते आंदोलनामधून व्यक्त करत आहेत। तर मी महाराष्ट्रातील लोकांना एक आवाहन करू इच्छितो की हे जे दिल्ली येथे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आपण सगळ्यांनी मिळून साथ दिली पाहिजे। त्या आंदोलनामध्ये आपण दिल्लीला जरी जाऊ शकत नसलो तरी महाराष्ट्रात राहून का होईना पण त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आपल्या ठिकाणी तालुका लेवलवर जर आपण काम करत असलो तर तालुक्याच्या तहसीलला त्या शेतकऱ्याच्या समर्थनात निवेदन देणं, जिल्ह्याच्या ठिकाणी काम करत असलो तर जिल्ह्याच्या कलेक्टरला त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्या समर्थनात तिथं निवेदन देणं आणि काही लोकांना जर शक्य असेल तर दिल्लीला पण आपण जाऊ शकतो। ज्याची परिस्थिती आहे असे लोक दिल्लीला जाऊ शकतात। अशा लोकांनी तिथं जाऊन पण सहभागी झालं पाहिजे। कारण हे बघा, जर आज आपण जागे झालो नाही तर हे जे सरकार आहे हे सरकार एकदम हिटलरच्या पद्धतीनं वागत आहे। लॉकडाऊन मध्ये हे कायदे पास करून लोकांवर थोपण्याचा जो केंद्र सरकारचा मोदी, अमित शाह आणि नरेंद्र तोमर कृषी मंत्री यांचा जो प्रयत्न आहे तो आपण जनतेनेच आता हाणून पाडला पाहिजे। जर आपण हा प्रकार आज जर आपण जर या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही, हे कायदे जर झाले तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांची 100% दयनीय अवस्था या देशामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। आपले जे हक्क अधिकार आहेत त्या हक्क अधिकारासाठी प्रत्येक भारतीय नागरिकांनी लढलं पाहिजे, झगडलं पाहिजे आणि लोकशाहीची एक प्रकारे हत्या या देशामध्ये होताना आपण पाहतोय। लोकशाहीमध्ये जसा केंद्र सरकारला तिथं लोकसभेत आणि राज्यसभेत बसून कायदे करण्याचा अधिकार आहे, तसंच ते कायदे आपल्या फायद्याचे आहेत की तोट्याचे आहेत त्याची शहानिशा करण्याचे सुद्धा अधिकार लोकशाहीने आपल्याला दिलेले आहेत। आणि घटनेमध्ये जे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारांचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकांना केला पाहिजे या मताचा मी आहे। आणि जर आपण लोकशाही मूल्यांचा जर वापर जर नाही केला, त्या अधिकारांचा जर वापर नाही केला तर भविष्यामध्ये या देशामध्ये लोकशाही फक्त नावाला राहील, लोकशाही राहणार नाही।
लोकशाहीचं कधी हुकुमशाहीत रूपांतरण होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. कारण अनियंत्रित सत्तेवर ज्याप्रमाणे बीजेपी आणि RSS न कब्जा केलेला आहे ते एकदम चिंतेची बाब आहे. तुम्ही मला सांगा, ज्या वेळेस आपण बघतो देशामध्ये 370 कलम काढलं गेलं त्यावेळेस काश्मीरचा मुद्दा म्हणून देशाचे इतर नागरिक शांत राहिले. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर 3 तलाक जो मुस्लिम महिलांच्या बाबतीत ट्रिपल तलाकचा कायदा आणला होता केंद्र सरकारने, NRCC हे कायदे केले, याला पण फक्त एक त्यांनी लेबल लावलं की हे मुस्लिमांचं आंदोलन आहे, शाहीनबाग तयार झाले आणि त्याच्यानंतर हे मुस्लिमांचं आंदोलन म्हणून त्यांना ते डायव्हर्ट करण्यात ते सक्सेस झाले मीडियाच्या माध्यमातून. हे पहा, आपण आपला सोशल मीडिया आता जास्त जागरूक केला पाहिजे, सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. हे जे केंद्र सरकारने जे मीडिया ताब्यात घेतलेले आणि मीडियाच्या माध्यमातून जे चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात याच्यातून लगाम बसेल जर सोशल मीडियाचा आपण वापर जास्त प्रमाणात केला तर अशा पद्धतीने हे आंदोलन डायव्हर्ट झाले. आणि आज हे जे शेतकऱ्याचं आंदोलन आहे हे शेतकऱ्याचं आंदोलन हे देशव्यापी आंदोलन झाले आणि जगाच्या इतिहासात कुठल्याही सत्तेच्या विरोधात जगाच्या इतिहासात शेतकऱ्यांनी केलेलं हे आंदोलन आज आपण पाहिलं तर जगाच्या इतिहासात पहिलं आंदोलन असं होतंय एखाद्या सत्तेच्या विरोधात. आणि असंच आंदोलन शेतकऱ्याचं 90 वर्षापूर्वी झालं होतं, महाराष्ट्रातच झालं होतं, ज्याला खोती विरोधी आंदोलन, खोतांच्या विरोधात ते आंदोलन झालं होतं. आणि ज्या आंदोलनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा पाठिंबा दिला होता 90 वर्षापूर्वी महाडच्या परिसरामध्ये, रायगड जिल्ह्याच्या आसपास कोकणातला जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये असं 6 वर्ष ते आंदोलन चालू होते. माहित नाही, आपल्या देशातल्या आपल्या राज्यातल्या लोकांना माहित नाही की 90 वर्षापूर्वी खोती पद्धतीची जी शेती होती त्या शेतीच्या विरोधात 6 वर्ष शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. आणि त्याच्यानंतर हा कुळाचा कायदा लागला, कुळ कायदा आपण ज्याला म्हणतो ना, हा कुळ कायदा त्या आंदोलनातून तयार झाला. जर इतिहासामध्ये इतिहास घडला असेल तर वर्तमानात सुद्धा इतिहास घडू शकतो ह्या मताचा मी आहे. त्याच्यामुळं हे जे दिल्लीचं आंदोलन आहे ह्या आंदोलनाला सरकार 100% डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करेल. आणि हे जे आंदोलन आहे हे आंदोलन कुठल्याही जातीचं, धर्माचं, पंथाचं आंदोलन नाही. शेतकरी हीच माझी जात आणि शेतकरी हाच माझा धर्म म्हणून या आंदोलनाकडे आपण पाहिलं पाहिजे. प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा शेतकरी याच्यामध्ये भरडला जाणार आहे. आणि या आंदोलनाकडे लोकशाहीने आपल्याला जे दिलेले अधिकार आहेत त्या अधिकारात राहून आपण या शेतकऱ्यांचं समर्थन केलं पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये सक्रियपणे सगळ्यांनी उतरलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान.